आपल्या फॅमिलीमध्ये आपण जेव्हा गाडी घेतो तर फक्त एक गाडी किंवा टू व्हीलर किंवा फोर व्हीलर नाही घेत, तर आपल्यासाठी तो एक खूप इमोशनल मोमेंट असतो. कारण ती आपण खूप जास्त दिवस वापरणार असतो. तर एक गाडी न असता तो आपल्या फॅमिलीचा एक पार्ट असतो. नमस्कार, माझं नाव प्रवीण इंगे आहे. मी ॲग्रिकल्चर रिसर्चर आहे. मी बुलढाणा जिल्ह्याचा रहिवासी आहे, पण कामानिमित्त मी मागील 15-16 वर्षापासून जालना येथे स्थायिक झालेलो आहे. मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगा असल्यामुळे मला शेतीबद्दल आवड होती. त्यामुळे मला ॲग्रिकल्चरमध्ये काम करण्याची इच्छा होती. म्हणून मागील 18 वर्षापासून मी ॲग्रिकल्चर फील्डमध्ये काम करतो आहे आणि तेच माझं प्रोफेशन पण आहे आणि तेच माझं पॅशन पण आहे. मी एक कार एन्थुसियास्ट आहे. त्याच्यामुळे मी माझ्या फॅमिलीसाठी एक स्पेसियस आणि फन टू ड्राईव्ह कारच्या शोधामध्ये होतो. त्याच्यामुळे मी स्कोडा, फोक्सवॅगन अशा ब्रँडच्या कार्स मला जास्त आवडतात आणि मी ते शोधण्याचा प्रयत्न करत होतो. तर लकीली मला स्पिनीवरती ही स्कोडा ऑक्टाविया मिळाली. सहज टी व्हीवरती मला स्पिनीची ॲड आलेली दिसली आणि त्या ॲडमध्ये मला सचिन तेंडुलकरसारख्या मोठ्या माणसाचं नाव त्यामध्ये दिसलं. म्हणून मला एक थोडा इंटरेस्ट तयार झाला. तर स्पिनी काय आहे आणि कशामध्ये डील करते म्हणून मी सहज त्याचं ॲप डाउनलोड करून चेक करायचं ठरवलं. तर ती जुन्या गाड्यांमध्ये डील करते असं माझ्या निदर्शनास आलं. माझ्या गावाच्या आजूबाजूला स्पिनीचं काही हब अवेलेबल नसल्यामुळे मी एक दिवस कामानिमित्त माझं पुण्यामध्ये जाणं झालं आणि तिथे मी ज्या गाड्या शोधत होतो, सहज मी एकदा स्कोडाबद्दल गाडी अवेलेबल आहे का नाही टाकून बघितल्याच्या नंतर मला ही गाडी स्पिनीमध्ये अवेलेबल आहे असं त्या ॲपवरती समजलं. तर गाडी बघितल्याच्या नंतर त्यांनी जे डिस्क्रिप्शन दिलं होतं त्यामध्ये मला गाडी आवडली. गाडीची कंडिशन पण चांगली होती. तर मला गाडी आवडली होती. त्याच्यामुळे मला फॅमिलीला दाखवण्यासाठी मी त्यांना होम विजिट टेस्ट ड्राईव्हसाठी मी त्यांना रिक्वेस्ट केली. तर दुसऱ्या दिवशी ते आमच्या लोकेशनला टेस्ट ड्राईव्हसाठी गाडी घेऊन आले. ज्या दिवशी मी ही गाडी ॲपवरती बघितली आणि मी त्यांना कॉन्टॅक्ट केला, तर त्या दिवशीपासून तर ज्या दिवशीपर्यंत गाडी मला डिलिव्हर होत नाही त्या दिवशीपर्यंत ते रिलेशनशिप मॅनेजर माझ्या कामामध्ये होते. तोपर्यंत त्यांनी गाडी आमच्याकडेच ठेवली. ते आमच्यासोबत होते आणि त्यांनी आम्हाला हे पण अश्युअर केलं की जर तुम्हाला शोरूममध्ये गाडी चेक करायची असेल तर तुम्ही चेक करू शकता किंवा तुम्ही तुमच्या मेकॅनिकला जर दाखवायची असेल तर तुम्ही ते पण दाखवू शकता. तर ही गोष्ट जी आहे ही ब्रँडबद्दल एक तुमच्याबद्दल ट्रस्ट निर्माण करते की जनरली आश्वासनं भरपूर ब्रँड देतात पण फुलफिल करणारे ब्रँड्स खूप कमी असल्यामुळे हा जो एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी खूप छान होता. मी जेव्हा गाडी घेतली होती त्यावेळेस मला गाडीच्या कीज ज्या आहेत त्याची पेअर मिळणार होती. तर त्या मला अवेलेबल होतील असं स्पिनीने मला कळवलं होतं. पण जेव्हा मला गाडी डिलिव्हर झाली तेव्हा ॲक्च्युली एकच की माझ्यापर्यंत पोहोचली होती. दुसरी की जी आहे ती त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असल्यामुळे ते मला नंतर घरपोच त्याची डिलिव्हरी ते देणार होते. पण काही दिवसानंतर त्यांचा फोन आला की त्या कीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असल्यामुळे आणि स्कोडाची अशी कंडिशन आहे की की रिपेअर न करता त्यांना तो पार्टच एक्सचेंज करावा लागणार होता. म्हणून माझ्याजवळ छत्रपती संभाजीनगरला जो शोरूम आहे तिथे मी माझी कार घेऊन गेलो आणि तिथे तो पार्ट जो लॉक आहे गाडीचा तो रिप्लेस करून घेतला. त्याचा जो खर्च होता जो जवळपास 30,000 रुपयाच्या आसपास होता आणि लेबर चार्जेससुद्धा होते. तर ते सर्व खर्च कोण बेअर करणार हा माझा सर्वात पहिला माझ्या मनात आलेला प्रश्न. पण मी हा प्रश्न कोणाला विचारण्याच्या अगोदर स्पिनीनेच मला ही गोष्ट कळवली की याचा जो काही खर्च येईल तो स्पिनी स्वतः तो खर्च बेअर करेल आणि मला त्याच्याबद्दल काहीच खर्च करण्याची गरज नाही. आणि त्यांनी ते केलंसुद्धा. मी जो पार्ट रिप्लेस करून घेतला त्याचा खर्च पूर्ण स्पिनीने बेअर केला आणि मला त्याच्यानंतर मला कधीच गाडीमध्ये प्रॉब्लेम आला नाही. आणि त्याच्यासोबत 300 किलोमीटर किंवा 5 दिवसाची अशी एक वॉरंटी देण्यात आली होती की जर गाडी चालवताना मला गाडी आवडली नाही तर मी त्यांना ती गाडी परत करू शकतो. आणि जेव्हा मी कार घेऊन परत आलो तेव्हापासून 1 वर्षापर्यंत मी कधी त्यांना फोन केला नाही, पण ते मला कंटिन्यूअस माझ्या कॉन्टॅक्टमध्ये होते आणि ते मला विचारत होते की कार कशी सुरू आहे, काही तुम्हाला प्रॉब्लेम फेस होतो आहे का आणि तुमचा काही कारबद्दलचा एक्सपिरियन्स कसा आहे. अशा पद्धतीचं कस्टमर रिलेशनशिप कोणी मेंटेन करत नाही. पण स्पिनीच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर ही गोष्ट स्पिनीच्या बाबतीमध्ये खूप मोठा बेनिफिट आहे स्पिनीला की अशा प्रकारचं जर कस्टमर सॅटिस्फॅक्शन ते मेंटेन करतायत तर
स्पिनीला कॉल केला. तर गाडी घेतल्यापासून मी आतापर्यंत 20,000 किलोमीटरच्या आसपास गाडी चालवलेली आहे. तर माझी लॉंगेस्ट ड्राईव्ह जर सांगायचं झालं तर तुळजापूर, पंढरपूर, कोल्हापूर असा जो आम्ही मागच्या वर्षी दिवाळीमध्ये वॅकेशनमध्ये आम्ही जो एक टूर केला, तो या गाडीमध्ये आम्ही केलेला लॉंगेस्ट टूरपैकी एक आहे. तो जवळपास 1,000 किलोमीटरचा प्रवास 2 दिवसामध्ये माझ्या पूर्ण फॅमिलीसोबत मी पूर्ण केला. पण 2 दिवसाच्या नंतर जेव्हा आम्ही घरी आलो तेव्हा आमच्या कोणाच्याच शरीरामध्ये थकान झाली आहे असं आम्हाला अनुभव करायला मिळाला नाही. एवढी कम्फर्टेबल आणि एवढी छान रायडिंग कंडिशन आहे गाडीची की आम्ही दोन्ही दिवस जे ड्रायव्हिंग होती ती खूप एन्जॉय केली. मी जेव्हा स्पिनीमध्ये गेलो तर त्यांचं 200 पॉईंट्सचं जे गाडीचं चेकअप आहे आणि त्यांनी जो आम्हाला गाडीच्या सर्व्हिसिंगचा रेकॉर्ड आणि बाकीचे सर्व डॉक्युमेंट्स आम्हाला दाखवले, त्याच्यामुळे आम्हाला स्पिनीवरती ट्रस्ट करण्यासाठी भाग पाडलं. तर स्पिनीकडून 1 वर्षाची वॉरंटी आम्हाला मिळाली होती आणि त्यांनी अश्युरन्स दिलं होतं की जर इंजनमध्ये किंवा ट्रान्समिशनमध्ये आम्हाला काही जरी प्रॉब्लेम आला तर त्याचा पूर्ण रिप्लेसमेंट असो का रिपेअरचा खर्च असो तो स्पिनीकडे असेल. आणि जे RC ट्रान्सफरची जी प्रोसेस होती ती खूप स्मूथ होती. मला त्याच्याबद्दल काही करायची गरज पडली नाही. जर तुम्हाला स्पिनीमधून गाडी घ्यायची असेल तर त्यांच्या प्रोसेसवर तुम्ही ट्रस्ट करू शकता. तुम्हाला एक चांगला एक्सपिरियन्स तुमच्या गाडी घेण्याचा अनुभवायला मिळेल.